नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ड्रग्ज आरोपी आयुष साहित्य गोव्याकडे जात असताना पोलादपूर पोलिसांनी केली अटक। एसपी अचूक नाकाबंदी यशस्वी। गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर 9x9 म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनाने 2 युवकांचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी आयुष विकी साहित्य वय वर्ष 24 राहणार उल्हासनगर अखेर रायगड पोलिसांच्या जाळ्यात अडकला। पोलादपूर येथे मुंबई गोवा महामार्गावर नाकाबंदी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। कॉन्सर्टच्या नावाखाली रेव पार्टी एक्स्टर्सी वितरणाचा पर्दाफाश। कॉन्सर्टच्या आडोशाला रेव पार्टी आयोजित करून एक्सर्सी या घातक अंमली पदार्थांचे वितरण केल्याने 2 युवकांचा जीव गमावला। वनराई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून शवविच्छेदन व फॉरेन्सिक अहवालांनी आयुष साहित्याची सकृत्यता सिद्ध झाली। MH05 GD 5398 ही मारुती सुझुकी कारसह त्याला ताब्यात घेऊन वनराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ACP आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाची जादू। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या चतुराईपूर्ण मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांच्या माहितीवरून अंडरपास भागात सापळा रचला। स्थानिक गुन्हे शाखेसोबत संयुक्त नाकाबंदीत आरोपी रोखला। या कारवाईमुळे ड्रग्ज पुरवठा साखळीचा पर्दाफाश होईल व आयुष साहित्य हा मुख्य सप्लायर असल्याचा पोलिसांना संशय आहे। तपास तीव्र सुरू आहे। पोलादपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक। या नियोजनबद्ध धाडसी मोहिमेमुळे पोलिसांचे राज्यभर अभिनंदन होत आहे। ड्रग्ज माफियांना अब नाही सुटका असा संदेश रायगड पोलिसांनी दिला असून समाज रक्षणाची जबाबदारी निबिदा केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।